आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या सर्वच 543 लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर. भाजप-प्रणित एनडीए आघाडीला 292 जागांसह स्पष्ट बहुमत. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका आज दिल्लीत. सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग. जागतिक पर्यावरण दिन आज जगभरात साजरा. हरित जगाच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. आणि आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला आयर्लंडबरोबर. देशातल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपा-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 543 पैकी 292 जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेस-प्रणित इंडिया आघाडीला 233 जागांवर यश मिळालं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि रालोआच्या जागा कमी झाल्या आहेत, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. रालोआला बहुमत दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेचं आभार मानले आहेत. भाजपाला मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात एक हाती विजय मिळाला, तर पंजाब आणि तमिळनाडूत त्यांना खातं उघडता आलं नाही. उत्तर प्रदेशात मागच्या वेळी 62 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या जागा यावेळी निम्म्यावर आल्या. इथं त्यांनी 33 जागा जिंकल्या, तर समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशात 37 आणि काँग्रेसनं 6 जागांवर विजय मिळवला. आंध्र प्रदेशात तेलुगू देसमनं 16, भाजपनं 3 जागा जिंकल्या. आसाममध्ये भाजपला 9, काँग्रेसला 3, छत्तीसगडमध्ये भाजपला 10, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं. झारखंडमध्ये भाजप 8, झारखंड मुक्ती मोर्चा 3 आणि काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या. हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी 5 जागांवर यश आलं. ओडिशात भाजपनं मुसंडी मारत 19 जागांवर विजय मिळवला, तर बिजू जनता दल आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा आली. कर्नाटकमध्ये भाजप 17, काँग्रेस 9 आणि जेडीएस 2 जागांवर यशस्वी झाले. तेलंगणामध्ये काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 8 मतदारसंघात जनतेने कौल दिला, तर MIMनं हैदराबादची 1 जागा राखली. गुजरातमध्ये भाजपनं 25 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसनं अनेक वर्षांनी 1 जागेवर आपलं खातं उघडलं आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 12, लोजपा 5, काँग्रेस 3 आणि भाकप माले 2 जागांवर विजयी झाले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं 29, काँग्रेस 1 तर भाजपनं 12 जागा जिंकल्या. तमिळनाडूत द्रमुक 22, काँग्रेस 9 तर माकप आणि भाकप प्रत्येकी 2 जागांवर विजयी झाले. केरळमध्ये काँग्रेसनं 14 तर माकप आणि भाजपनं प्रत्येकी 1 जागेवर यश मिळवलं, तर पंजाबमध्ये काँग्रेसला 7 आणि आम आदमी पक्षाला 3 जागांवर यश मिळालं. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपच्या वाट्याला प्रत्येकी 2 जागा आल्या. याशिवाय मणिपूरच्या 2 आणि नागालँड, चंदीगड, लक्षद्वीप, पुद्दुचेरी इथल्या प्रत्येकी 1 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. सरकार स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं अभिनंदन केलं असून या बैठकीची माहिती दिली आहे. आपण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच इंडिया आघाडीची बैठकही आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. या निवडणुकीत भाजप-प्रणित एनडीएला 292 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपला 240, तेलुगू देसम पक्षाला 16 तर संयुक्त जनता दलाला 12 जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीला 233 जागांवर विजय मिळवला आहे. यात काँग्रेसच्या 99, समाजवादी पक्षाच्या 37 तर तृणमूल काँग्रेसच्या 29 आणि द्रमुकच्या 22 जागांचा समावेश आहे. इतर पक्षांना 18 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व 48 जागांचे निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. राज्यात काँग्रेसनं सर्वात जास्त 13 जागांवर विजय मिळवला असून भाजपनं 9 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 8, शिवसेनेनं 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे, तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
मुंबई विभागात उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल हे विजयी झाले. मात्र उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई आणि ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील विजयी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग आणि मंत्रिमंडळाचे इतर सदस्य बैठकीला उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीत एनडीएनं मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून केंद्रात नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्याबाबत यावेळी चर्चा होईल अशी शक्यता आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा होत आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला हा एक जागतिक उपक्रम आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण दिनानिमित्त जनतेला शाश्वततेवर आधारित चांगल्या आणि हरित जगाची निर्मिती करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पृथ्वी मातेचं रक्षण करणं ही आपली मूलभूत जबाबदारी असल्याची स्वतःला जाणीव करून देऊया, असं त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. मानवता आणि निसर्ग यांच्यातला सुसंवाद हा शाश्वत जीवनाचा पाया असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पर्यावरण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथल्या बुद्ध जयंती उद्यानात एक रोपटं लावलं. देशभरात कोट्यावधी झाडं लावण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेला हा आगळावेगळा उपक्रम आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या काल लागलेल्या निकालावर विविध पक्षाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपच्या नेतृत्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मतदारांचं आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत आणि देशाच्या इतिहासातला हा एक अभूतपूर्व क्षण असल्याची ग्वाही दिली. देशवासियांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा आणि नवी संकल्पासह पुढे जाण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विरोधकांना जनतेनं सत्तेपासून दूर ठेवलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. जनतेनं भाजप प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत. महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा मिळाल्या आहेत याच्या कारणांचा शोध घेतला जाईल असंही शिंदे म्हणाले. सामान्य जनतेची ताकद दाखवून दिल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. पक्षाचं वेगळं नाव आणि चिन्हावर निवडणूक लढवूनही आपल्या पक्षानं चांगली कामगिरी केल्याचं ते मुंबईत वार्ताहर परिषदेत म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीला आपण जाणार असल्याचं सांगून इंडिया आघाडीनं सरकार स्थापनेचा दावा करावा असंही ठाकरे यांनी सुचवलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा नैतिक पराभव स्वीकारावा आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा त्यांनी प्रचारादरम्यान केला होता, पण स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यातही त्यांना अपयश आलं असं ममता यांनी वार्ताहर परिषदेत नमूद केलं. आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा अ गटातला पहिला सामना आयर्लंडबरोबर होणार आहे. न्यूयॉर्कमधल्या नासाव काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. याआधी गेल्या शनिवारी भारतीय संघानं आपल्या पहिल्या सराव सामन्यात बांगलादेशवर 60 धावांनी विजय मिळवला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या सर्वच 543 लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर. भाजप प्रणित एनडीएला 292 जागांसह स्पष्ट बहुमत. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठका आज दिल्लीत. सत्ता स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग. जागतिक पर्यावरण दिन आज जगभरात साजरा. हरित जगाच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. आणि आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला आयर्लंडबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.